पण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सांगवी विपक्ष बेंडसे दोन्ही संघांना विनंती आहे की 1 मिनिटाचा इथे टायमर लावला जातो. आपण लवकरात लवकर उपस्थित राहावं. सांगवी विपक्ष बेंडसे. जे मध्ये जे सभासद आहेत जय मल्हार कबड्डी संघ, आपण जरा बाजूला व्हायचं. यूट्यूब लाईव्ह वर थोडा अडथळा निर्माण होतोय. नक्कीच या ठिकाणी बगिरा बैलाचे मालक आमचे मित्र मयूरजी गवळी कुठे असेल तर आपण मंचावरून आसनस्थ व्हायचे. ये इकडे समी लगेच टेको. बत्तीस संघांनी सहभाग घेतलाय. प्रत्येक संघाचा कर्णधार आणि व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सांगवी संघ आणि बेंडसे संघ दोन्ही संघाचे आपले कर्णधार इथे समालोचक कक्षाकडे भेटायचं आहे. येऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. नवकुमार मोदरे त्यांच्या विपक्षात असेल तर गौर कामत संघ. खेळण्याच्या दृष्टिकोनाने पहिला पुकार असेल आपल्याला नवकुमार स्पोर्ट क्लब मोदरे वर्सेस गौर कामत. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. आणि चालू सामना संपल्याच्या नंतर उकरूलच्या विपक्षाचा मिरचोली संघ. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनाने पहिला पुकार असेल. टाकवे संघाचा प्रतिनिधी कोण आला असेल तर त्याने स्टेजशी संपर्क साधावा. टाकवे संघ.
कमिटीच्या मागे जी ब्रेझा गाडी आहे MH465907, कृपया ती गाडी तिथून काढायची आहे आपल्याला. स्टेजच्या मागे जी गाडी आहे ब्रेझा ती थोडी कृपया काढून मागे घ्यायची आहे. तर यापुढील ज्या सर्व संघांचे सामने इथे संपन्न होणार आहे तर प्रत्येक संघाच्या संघप्रतिनिधीला विनंती आहे की आपण कमिटीशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा विलंब करू नये, कारण फार कालावधीनंतर आपल्याला सामन्यांची वाट पाहावी लागली आणि अवसारेकरांच्या वतीने आपल्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर आपण वेळेचं भान राखावं अशी आपणास विनंती असेल. उकरोल आणि मिरचोली संघ ग्राउंड क्रमांक 1 चा धावा घ्यायचा आहे. बेंचे संघ उपस्थित आहे. सांगवी संघ, चला आपल्याला शेवटचा पुकार असेल मित्रांनो, वेळेचा विलंब असावा. आपला प्रतिकार संघ समोर उपस्थित आहे मैदानावरती. आपण देखील आपली उपस्थिती नोंदवायची या ठिकाणी. प्रतिस्पर्धी संघ आपला उपस्थित आहे. बेंचे संघ शेवटचा पुकार असेल आपल्याला. सांगवी संघ, मारी घ्यायचं लगेच बोलून टाक. हॅलो. पोशीर संघ, आपण देखील आपण देखील खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं आहे. पोशीर आणि टाकवे. हा सामना संपल्यानंतर बेंचे संघ उपस्थित आहे. त्यांच्या समोरील संघ सांगवी संघ. चला आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. अतिशय सुंदर अशी पकड मानिवली संघाकडून. एकदा जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो मानिवली संघासाठी. छोटा पॅकेज आलेला आहे, बघूया बेकरे संघाकडून. अतिशय सुंदर अशी खोलवर चढाई त्याची. मोहिली संघ आणि महालक्ष्मी वेणगाव संघ दोन्ही संघाच्या कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा. आपण आलेची नोंद करायची आहे व्यासपीठावर. मोहिली आणि महालक्ष्मी वेणगाव दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. चला सांगवी संघ, आपल्याला वारंवार कॉल दिला जातो. पंचांना विनंती आहे शेवटचे यापुढील होणारे जे काही संघ असतील त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. हॅलो. सन्माननीय बालकृष्ण दादा हिलम, आपण सुद्धा स्टेजवर स्थानपन्न व्हायचे.
बालकृष्ण दादा हिलम. आमचे मित्र बालू, अतिशय सुंदर अशी खोलवर चढाई त्यांची बेकरे संघाकडून. डावीकडून उजवीकडे क्या बात आहे, लाजवाब. अतिशय सुंदर अशी चढाई, 2 गुणांची कमाई. सन्माननीय जयंत भाई पाटील साहेब मानिवलीचे आमचे नागरिक यांचे सुद्धा सरचे स्वागत. आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. भाई जयंत दादा पाटील. मानिवलीचे आमचे वरिष्ठ नागरिक हरिचंद्र गवळी आणि जयवंत दादा पाटील दोन्ही एवन जोडी आहे. त्यांनी दोघांनी स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. मान्यवरांकडून आपले सहर्ष स्वागत. गेट वरील पब्लिक आहे, थोडं बाजूला करा, रस्ता खुला करा मित्रांनो. आतमध्ये या, आतमध्ये आपल्याला बसण्याची आसनस्थ व्यवस्था केलेली आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती उपरोली आणि मिरचोली संघ. आपल्याला लास्ट शेवटचा पुकार असेल. ग्राउंड क्रमांक 2 वरती बेकरे आणि मानवलीचा सामना संपल्यानंतर उकरोली आणि मिरचोली संघ आपल्याला शेवटचा पुकार खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. सांगवी संघ आपल्याला वारंवार पुकार देतोय. आपला प्रतिस्पर्धी संघ बेंचे संघ ग्राउंड क्रमांक 1 वर उपस्थित आहे. तरी आपण आलेलीची नोंद करायची. आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. ब्रिझा गाडी आहे 5907. कोणाची असेल त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली आहे. आतमध्ये गाड्या यायला त्रास होतो. आपली गाडी थोडी पुढे पार्किंग करा. ब्रिझा गाडी आहे व्हाईट कलरची 5907.
पोशीर अ संघ आणि टाकळी संघ खेळण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला पहिला पुकार असेल. सुतारपाडा संघ आणि नेरळ लवलवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे आणि आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला पहिला पुकार असेल. ब्रिझा गाडी कोणाची आहे बघा. पुन्हा एकदा लास्ट वॉर्निंग देतो. 6907 व्हाईट कलरची ब्रिझा गाडी आहे. भरपूर गाड्या अडकल्या आहेत, नाहीतर मग हवा काढण्यात येईल. थोडीशी पुढे हलवा. आजच्या स्पर्धेत काही संघ उपस्थित नसल्यामुळे समोरील संघाला बाहेर देण्यात येत आहे. तर सुतारपाडा संघ आणि नेरळ लवलवाडी संघ खेळण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला पहिला पुकार असेल. दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. लवलवाडी संघाचा कर्णधार इथे व्यासपीठाजवळ आलेला आहे. सुतारपाडा संघाचा कर्णधार व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सुतारपाडा आणि लवल संघ आपल्याला खेळण्याच्या दृष्टिकोनाने दुसरा पुकार असेल. आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय, वॉर्मअप करायचं आहे दोन्ही संघ. चला, पोशीर संघ आणि टाकळी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. पोशीर संघ आणि टाकळी संघ आपण खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. आपल्याला शेवटचा अंतिम पुकार असेल. जयवंत पाटील बाबा यांचं सत्कार करतील पांडुरंग गायकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात येत आहे. सत्कार करण्यात आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. आलेले जे कोणी ज्येष्ठ मान्यवर मानवली गावचे वरिष्ठ मान्यवर असतात आणि व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होते.
पंचक्रोशीतील वरिष्ठ आणि ज्येष्ठ मान्यवर सर्वांना विनंती आहे, कुणाचं कदाचित नाव वगैरे माहिती नसतं, आपण सर्वांनी स्टेजवर स्थानपन्न व्हायचंय. चालू सामना संपल्याच्या नंतर ग्राउंड क्रमांक 2 वरती सुतारपाडा आणि लवलवाडी दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. हरिचंद्र बाबा नागोगवळी यांचा देखील इथे सत्कार करण्यात येत आहे, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. शेलू संघ आणि त्यांच्या अपेक्षित असेल तो जयमल्हार अवसरे मानवली संघ दोन्ही संघाची खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचंय. शेलू आणि अवसरे मानवली. चला लवलवाडी संघ आणि सुतारपाडा संघ ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा गेलेला जिथं सामना संपलेला आहे. आपण त्वरित तिथे ताबा घ्यायचा ग्राउंड क्रमांक 2 चा. लवलवाडी आणि सुतारपाडा संघ चला. उकरूल संघ आणि मिरचोली संघ आपण देखील खेळण्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं. ग्राउंड क्रमांक 1 वरती आपला सामना असेल. सांगवी संघ चला आपल्या समोरील संघ उपस्थित आहे. पेंडसे संघ इथे कधीपासून आपली वाट बघतो मित्रांनो, खूप वेळेला विलंब होतो. आपण प्रतिसाद देवा आणि सामन्याला सुरुवात करायची. सांगवी संघ प्रतिस्पर्धी